मुंबईत आज शिवसेनेकडून 2 वर्धापन दिनानिमित्त मेळावा होत आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तीकर सर आहेत. सर काय सांगाल कशा पद्धतीने पाहता 2 मेळावा होत आहेत आणि शिवसेनेकडून? शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचाराची त्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचा आजचा हा फार महत्वाचा दिवस आहे. त्याचा वर्धापन दिन आहे 59वा आणि ह्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण जर विचार केले तर काही महत्वाच्या गोष्टी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चर्चेला येतील. विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणूक, या निवडणुकीमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश खेचून आणायचे. तसा शिवसेनेचा जनाधार ह्या भागात जास्त आहे. विशेषतः मराठी नोकरदार किंवा ह्या शहरात राहणारा फार मोठ्या प्रमाणात साडीमध्ये आणि झोपडीमध्ये राहणारा श्रमजीवी मराठी माणूस हा शिवसेनेचा खरा पाठकण आहे. त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आजच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्याच्यापर्यंत संदेश जाईल आणि फार मोठा प्रतिसाद आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळेल. शहराच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्रीच्या कालावधीत एकनाथजी शिंदे यांनी केलेले जे कार्य आहे, विशेषतः मुंबईबद्दल त्यांनी खास सांगितलं होतं की मुंबई खड्डेमुक्त करणार, मुंबईची वाहतूक कोंडी संपवणार. मुंबई आज नाही म्हटलं तरी 60-70% मुंबईचे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. कोस्टल रोड झालेला आहे, अटल सेतू झालेला आहे, ईस्टर्न आणि वेस्टर्न सबब जोडणारे जोड रस्ते तयार झालेले आहेत. बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक दवाखाना ही संकल्पना एकनाथ शिंदेंनी राबवलेली आहे आणि त्याचा पडसाद या निवडणुकीत शिवसेनेला नक्कीच मिळणार. आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये राजकीय ताकद शिवसेनेची भाजपनंतर 2 नंबरची आहे. 7 खासदार आहेत, 1 केंद्रीय मंत्री आहे, 60 आमदार आहेत, 12 मंत्री आहेत, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि या वर्धापन दिनानिमित्ताने पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणात आगामी निवडणुकीमध्ये सज्ज होऊन ही शिवसेना महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाईल आणि तो आजच्या या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व शहरामध्ये हा संदेश पोहोचेल अशी अपेक्षा करतो. 59व्या वर्धापन दिनानिमित्ताने मी अभिनंदन करतो. संजय राऊतांनी तुमच्या मेळाव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की बाळासाहेबांचे आपला संबंध काय? त्यांचं पक्षाचे संस्थापक अमित शहा आहे, त्यामुळे तुम्ही गुजरातला मेळावा घ्यावा. कसा पाहता याकडे? ते त्यांच्या पद्धतीने बोलतात, त्याला काय मी उत्तर देत नाही. कळलं की नाही? संबंध काय असं कसं होऊ शकेल? अमित शहा काय संबंध आहे या शिवसेनेशी? वारून मुटकून अमित शहा संस्थापक, मार्गदर्शक या गोष्टी तशा लोकांना पटणाऱ्या नाहीयेत. बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यांचे विचार पुढे घेऊन एकनाथ शिंदे चाललेले आहेत. त्यांनी ते यशस्वीपणे मुख्यमंत्री पद सांभाळलं, यश मिळवलं कालच्या लोकसभेत आणि विधानसभेत. त्या विचारामुळे सगळे हे झालं ना. तर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, त्याचा हा वर्धापन दिन आहे. अघोरी विद्याच्या वर टीका सुद्धा केली आहे. शिंदे गटात एक गट आहे जो अघोरी विद्या करते आणि त्याच्याविषयी कसं पाहताय अघोरी विद्या? अघोरी विद्या वगैरे हा प्रकार नाहीये.
अघोरी विद्यामधून काहीतरी साध्य करायचं. फार पूर्वी मुरसटलेला विचार होता. लोकांमध्ये बौद्धिक प्रगती झालेली नव्हती. त्यावेळेला या अघोरी विद्या वगैरे व्हायच्या. आता त्याचं अशा तऱ्हेचं ह्या मार्गाने जाणारे कोणी नाहीत. एखादा वैदिक कार्यक्रम एखाद्याच्या घरात झाला असेल आणि त्याच्या शत्रूंनी ती अघोरी विद्या करतोय असं सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे. अघोरी विद्यावर हा प्रकार होत नाही आणि कोणी अघोरी विद्या करून त्याचं इप्सित साध्य करू शकत नाही. दोन्ही मेळाव्याला एक संदेश दिला गेला आहे की ठाकरेचे जे मेळावा आहे ते बाळासाहेबांची आहे, ठाकरेंचीच मुंबई आहे अशी नारा आहे. आणि दुसरीकडे जे शिंदे गटाकडून मेळावा होता त्यामुळे भगवा असा दिला गेला. कसा पाहता भगवा आणि मुंबई ठाकरेचे? भगवा तर आहेच ना मूळ. भगवा झंझावात, भगवाची बीजे रोवली गेली बाळासाहेबांनी. भगवा विचार या सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या विचारातून तयार झालेल्या आहेत. तो भगवा विचाराने पुढे जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराच्या मार्गाने वाटचाल करणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भगवा वादळ. आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. 2 मेळावा होत आहे. खरा शिवसेनेचा मेळावा कुठला असेल? खरा शिवसेनेचा वेळा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात त्याची आहे. नक्कीच आपण पाहिलं तर खरा शिवसेनेचा जे मेळावा आहे बाळासाहेबांचं नेतृत्व करणारा एकनाथ शिंदे यांचा असणार असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.